तर काय म्हणता पोट्टे हो. आपण आलो ना बुवा बेसरीमध्ये खेकडे पकडायले. मात्र तिथं आपण असतो ना तिथं विषय थोडा गंभीर राहते ना रे बुवा. म्हणून म्हणतो ब्लॉग पूर्ण पाहत जा. तर पाय काका कसा हात घालत आहे भोकात भोकात नाही हो बोकाडात. काकाला म्हणलं सांभाळून रे बुवा चावल काही. काका म्हणे काहीच ताण घेऊ नको म्हणे बाजूला राह म्हणे. तर पहा ना काकाचा पोट्टो कुठून घुसत आहे रे बुवा. काकाला म्हणलं धरला कुठं चालले म्हणलं आपलं काम धड मध्ये. तर काका म्हणे पाय बा तू आता म्हणे कसं खतो आपण. तर काकानं खूप सोलं घरून काढलं वरी. काकाला म्हणलं बदल आता मातोडा तर काढ रे बा म्हणलं. तर काका पाहना बा किती. काका म्हणे मंदात हात घालू घालू केस पांढरे झाले बा म्हणे. मला आता पोट्याचे पण होती म्हणलं पांढरे केस लवकर. तर पोट्ट म्हणे काय बी बोलायला गावी म्हणे. मला काहीच विषय नाही बापूला खत्रे म्हणलं तो लवकर चालले म्हणलं आपल्याला उशीर होत आहे ना. बापूला म्हणलं बजाल्या बा म्हणलं आता हात घालून पाय म्हणलं हाय की नाही की उगत खतायला तू. तर दिसला ना बघ खेकडा बाहेर बापूनं काढलेला पाहणं. खेकडा घेऊन जाऊच लागलो पळून की बापू म्हणे बाहेर येऊ नाही तर चिखलात बुडू मारतो म्हणे. म्हणलं जाऊ दे रे बा बाहेर राहिलेलंच बरं. बापू परत म्हणे मासुळीला पवणं खेकड्याला धरणं मला शिकवू नको म्हणे. म्हणलं काहीच विषय नाही रे बा बापू भलतंच आरकाट आहे रे बा. बापूला दाखवणार म्हणलं लवकर खेकडा पाहू दे ना मला पण. तर बापू म्हणे थांब म्हणे आत किती दिवसाची आंघोळ धुतली नाही म्हणे याला घासू घासू काढतो म्हणे. तर बापून खेकडा घासला आणि परत एकदा चिखलात फेकतो म्हणे रे बा. म्हणलं फेक मात्र पाहू दे मला. तर फेकला बापून खेकडा पाहना बा तुम्ही. बापून खेकडा फेकला नाही कुठं. बापूचं आरकाट पोट्टा आल्यानं उचलला रे बा. पाहना तुम्ही तेवढा मोठा खेकडा मात्र याच्या अंगात भीती तर काहीच नाही ना. पाय म्हणे तू खेकडा फक्त. तर खेकडा पाहना कशा नांग्या वाजत आहे. म्हणलं सांभाळून चेंदल गिंदल काही हात. खेकड्याला जाऊ द्या पहिले हे भोग पाहणं भोग म्हणालो भोकाड पाहणं. तर पोट्ट्याला काय खेकडा सापडा नव्हता बराबर. बापानं उचललं आणि पाण्यातून बुडून दाखवतो म्हणे तुला खेकडा. म्हणलं काहीच दिशे नाही दाखव. बाप सुटी बापच राहत असते म्हणून म्हणतो पोट्ट्यानं पचपच करावं नाही. तर बापून दाखवला खेकडा. आपल्याला सापडला होता फक्त एकच खेकडा. बाकीचे खेकडे आपण परवाच्या दिवशी पकडू.